Hello everyone. In last lecture we start the chapter that is the solid dosage forms. This chapter we start in last lecture. In last two lecture we discuss some point. Firstly we discuss what is the definition of powder, in which we must discuss what is the definition of powder. So what is the definition? Definition of powder is defined as it is a pharmaceutical powder is a mixture of finely divided drugs and or chemicals in dry form. These use internal or external. This is the definition of powders. Also powders available in amorphous and crystalline form. Then discuss advantages of powder, disadvantages of powder, and also discuss method of preparation of powders. This point covered in last lecture. Also one important point covered that last lecture, that is the mixing of powders. Mainly पावडर्स मिक्स बाय 5 मेथड्स. पावडर मिक्स करण्याच्या 5 मेथड त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. फर्स्ट स्पॅच्युलेशन, सेकंड ट्रिच्युरेशन, थर्ड सिफ्टिंग, फोर्थ टम्बलिंग अँड फिफ्थ वन इज द जिओमेट्रिक डायल्युशन. दिस मेथड कवर इन लास्ट लेक्चर, डिस्कस इन लास्ट लेक्चर. मग व्हॉट इज द मीन बाय स्पॅच्युलेशन? स्पॅच्युलेशन मेथडमध्ये काय केलं जातं? या मेथडमध्ये मिक्सिंग ऑफ पावडर इज डन बाय विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला और बाय द मोमेंट ऑफ स्पॅच्युला. पावडर मिक्स केलं जातं. कसं मिक्स केलं जातं? स्पॅच्युल्याच्या मोमेंटने पावडर मिक्स केलं जातं ऑन अ पेपर शीट. एका पेपरच्या शीटवरती किंवा पोर्सुलिन टाईलवरती ठेवून ते पावडर मिक्स केलं जातं. ऑल्सो वी हॅव वन ट्रिक टू remember this spatulation process. That trick is the spatula plus tile or spatula plus paper. Spatulation कसे लक्षात ठेवणार? स्पॅच्युला प्लस पेपर किंवा स्पॅच्युला प्लस टाईल इज द स्पॅच्युलेशन. नेक्स्ट डिस्कस ट्रिच्युरेशन. ट्रिच्युरेशनमध्ये काय केलं जातं आहे की अगोदर जे काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलची साईज रिड्यूस केली जाते विथ द हेल्प ऑफ मोर्टार अँड पेस्टल. पार्टिकलची साईज रिड्यूस केली जाते आणि आफ्टर रिड्युसिंग द साईज मिक्स द पावडर. पावडर नंतर मिक्स केले जातात. मग ट्रिच्युरेशन मेथड कशी लक्षात ठेवणार? कोणत्या ट्रिकने लक्षात ठेवणार? मोर्टार अँड पेस्टल या ट्रिकने ट्रिच्युरेशन मेथड लक्षात ठेवणार. मग त्यामध्ये काय असतो? मोर्टारचा जो काही मोर्टार असतो दॅट हॅव रफ इनर सरफेस. मोर्टारचा इनर सरफेस रफ असतो आणि ग्लास सरफेस जो काही तो स्मूथ असतो. दिस इज द ट्रिच्युरेशन मेथड. देन नेक्स्ट सिफ्टिंग. ही मेथड पण आपण लास्ट टाईम डिस्कस केलेली आहे. मग सिफ्टिंग मेथड कशी लक्षात ठेवणार? कोणत्या ट्रिकने? ती चेंजिंग ऑफ सरफेस या ट्रिकने ती लक्षात ठेवणार. आणि कशी प्रोसेस आहे सिफ्टिंग? पावडर्स मिक्स बाय पासिंग थ्रू सिफ्टर्स. पावडर सिफ्टर्समधून पास केलं जाते. दिस इज द सिफ्टिंग. देन थंबलिंग. ही कशी लक्षात ठेवणार मेथड? ही लक्षात ठेवणार वाईड माउथ क्लोज कंटेनर यावरून ही मेथड लक्षात ठेवणार. व्हॉट हॅपन इन दिस मेथड? मग या मेथडमध्ये काय केलं जातं? इन दिस मेथड पावडर आर मिक्स इन अ लार्ज कंटेनर. पावडर अगोदर लार्ज कंटेनरमध्ये ठेवतात, लार्ज कंटेनरला क्लोज करतात आणि त्या होल लार्ज कंटेनरला विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्यानं पूर्ण तो लार्ज कंटेनर काय केला जातो? रोटेट केला जातो. अँड ड्यू टू दिस रोटेशन पावडर गेट प्रॉपरली मिक्स. पावडर काय होतं? मिक्स होतं. अँड लास्ट मेथड इज द जिओमेट्रिक डायल्युशन. जिओमेट्रिक डायल्युशन कशी लक्षात ठेवणार? पोटेंट ड्रग या नावाने ही मेथड लक्षात ठेवणार. पोटेंट ड्रग किंवा पोटेंट सबस्टन्स
मग काय पोटेंट सबस्टन्स? दीज आर ॲडमिनिस्टर लेस दॅन 16 mg, 60 mg पेक्षा आपण कमी ॲडमिनिस्टर करतो. आणि ही जिओमेट्रिक डायल्युशन मिक्स करण्यात आपण कोणती जिओमेट्रिक डायल्युशनने कोणते सबस्टन्स मिक्स करतो? पोटेंट सबस्टन्स मिक्स करतो दॅट हॅव स्मॉल क्वांटिटी. मग हे मिक्स करत असताना वी यूज लार्ज अमाऊंट ऑफ डायल्युअंट. लार्ज अमाऊंटमध्ये आपण डायल्युअंट यूज करतो अँड आफ्टर दॅट वी मिक्स दॅट. दिस इज द प्रोसेस. हे 5 प्रोसेसने आपण मिक्सिंग ऑफ पावडरचे मिक्सिंग करतो. देन ऑल्सो डिस्कस लास्ट पॉईंट पॅकेजिंग ऑफ पावडर्स. पावडर्स जे काही पॅक करतात ते कशामध्ये? जे काही पावडर आहे प्रॉपरली म्हणजे अगोदर आपण पावडर पेपरमध्ये रॅप करतो आणि दॅट इज द पॅकेजिंग ऑफ पावडर. आणि जे काही डिस्पेन्स असतात पावडर ते डिस्पेन्स पावडर किंवा डिस्पेन्स बल्क पावडर आपण वाईड माउथच्या कंटेनरमध्ये पॅक करतो. मग रॅपिंग ऑफ पेपर. पण पेपरच्या रॅपिंगसाठी कोणता पेपर यूज केला जातो? त्या पेपर नेहमीच व्हाईट ग्लेज पेपर. व्हाईट ग्लेज पेपर नावाचा हा पेपर यूज केला जातो. समटाईम्स काय होतं की जे काही व्होलाटाईल सबस्टन्स आहेत, हायग्रोस्कोपिक सबस्टन्स आहेत, दे हॅव म्हणजे ते रॅपिंग ऑफ पेपर किंवा वन रॅपिंगने ते प्रॉपर प्रोटेक्ट होत नाही. त्यासाठी आपण डबल रॅपिंग ही मेथड यूज करतो. आणि डबल रॅपिंग मेथड यूज करण्यासाठी वी यूज दॅट इज द ॲल्युमिनियम फॉईल. ॲल्युमिनियम फॉईल एक्सटर्नली ॲल्युमिनियम फॉईल आपण रॅप करतो. दिस ऑल टॉपिक कवर इन लास्ट लेक्चर. नाउ in this lecture we discuss main point that is the classification of powders. आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ पावडर्स. मग पावडर आर डिवायडेड और क्लासिफाय मेनली 5 क्लास. पावडरचे त्यांनी 5 क्लासिफिकेशन दिलेत. फर्स्ट क्लासिफिकेशन इज द बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. फर्स्ट क्लास इज द बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. सेकंड क्लास इज द बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. बल्क पावडर फॉर इंटरनल यूज, बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. थर्ड क्लास इज द सिंपल अँड कंपाउंड पावडर फॉर इंटरनल यूज. सिंपल and compound powder for internal use. Fourth number is the powder enclosed in catches and capsules. Powders enclosed in catches and capsules. And last class of powder is the compressed powder, that is also in bracket tablets. That is the tablets. This is the classification of powders. Now we discuss one by one. First is the bulk powder for internal use. Powders are dispensed in bulk when accuracy of dosage is not important. Bulk powder contains several doses of powder. They are supplied in wide mouth containers that permit easy removal of a spoonful of powder. The non-potent substances which are supplied in bulk are antacid and laxatives. What they say in bulk powder for internal use. Bulk powder for internal use मध्ये काय सांगितलं त्यांनी की पावडर्स आर डिस्पेन्स इन बल्क फॉर्ममध्ये, जास्त फॉर्ममध्ये पावडर डिस्पेन्स केला जातो. केव्हा केला जातो? वेन ॲक्युरेसी ऑफ डोसेस इज नॉट इम्पॉर्टंट. डोसची ॲक्युरेसी इम्पॉर्टंट नसल्यावर आपण जो काही पावडर डिस्पेन्स केला जातो दॅट इज द बल्क पावडर फॉर इंटरनल डोस. म्हणजे काय की डॉक्टरने बल्क म्हणजे जी काही डोसची ॲक्युरेसी आहे ॲक्युरेसी मेन्शन केलेली नाही. फॉर एक्झाम्पल काय होतात, डॉक्टर सेज की वी टेक 60 mg ड्रग, की 60 mg तुम्ही ड्रग घ्या. पण इन बल्क पावडरमध्ये तसं नाही आहे. तुम्ही क्वांटिटी, डोसची क्वांटिटी फिक्स नाही आहे, तुम्ही किती पण घेऊ शकता. दॅट इज द
बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. आणि दे आर सप्लाय इन वाईड माउथ कंटेनर. वाईड माउथ कंटेनर, ते जे काही कंटेनर्स असतात दॅट हॅव वाईड माउथ कंटेनर्स. का वाईड माउथ कंटेनर असतात? दॅट परमिट्स इझी रिमूव्हल. काढण्यासाठी ते इझी गेले पाहिजे ऑफ अ स्पूनफुल पावडर, म्हणजे स्पूननं चमच्याने ते काढण्यासाठी इझी गेले पाहिजे. दॅट्स वाय ते गिव इन वाईड माउथ कंटेनर. वाईड माउथ कंटेनरमध्ये दिले जातात. अँड द नॉन पोटेंट सबस्टन्स विच आर सप्लाय इन बल्क अँड आर अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्स. दिस इज द बल्क पावडर. दे हॅव वन फॉर्म्युला for the bulk powder for internal use. That formula is 50 gram of compound bismuth powder. कोणता फॉर्म्युला सांगितला आहे त्यांनी? 50 mg ऑफ कंपाऊंड बिस्मथ पावडर. मग त्यामध्ये त्यांनी फर्स्ट घ्यायचं सांगितलं आहे इन्ग्रेडियंट. फर्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायचं सांगितलं आहे कॅल्शियम कार्बोनेट. तो किती घ्यायचा आहे? 75 ग्रॅम. देन हेवी मॅग्नेशियम कार्बोनेट दॅट अल्सो 75 ग्रॅम. अँड सोडियम बायकार्बोनेट दॅट 25 ग्रॅम. अँड बिस्मथ कार्बोनेट दॅट इज द 25 ग्रॅम. आणि हे इन्ग्रेडियंट मिक्स केल्याच्यानंतर तयार होतो कंपाऊंड बिस्मथ पावडर. ही कॅल्शियम कार्बोनेट, हेवी मॅग्नेशियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट अँड बिस्मथ कार्बोनेट हे इन्ग्रेडियंट एकत्र मिक्स केल्याच्यानंतर जो काही तयार होतो दॅट इज द कंपाऊंड बिस्मथ बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. अँड त्यासाठी डायरेक्शन आहे इट 5 ग्रॅम टू बी टेकन 2 times इन अ डे. म्हणजे जे काही कंपाऊंड बिस्मथ पावडर तयार झालेलं आहे ते आपण 5 ग्रॅम 2 वेळेस डेमधून घेऊ शकतो. मग ती तयार करण्याची मेथड काय सांगितली त्यांनी? दॅट मेथड इज द पावडर ऑल द इन्ग्रेडियंट्स. जे काही पावडरचे इन्ग्रेडियंट्स आहेत दॅट वे अँड मिक्स देम इन अ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर वेट. वेटचं जे काही डिसेंडिंग ऑर्डर असेल त्या वेटच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार ते इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे. आफ्टर मिक्स ट्रान्सफर द पावडर इन वाईड माउथ कंटेनर. म्हणजे डिसेंडिंग वे करायचे. जे काही इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत त्यांच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार ते किंवा अगोदर वे करून घ्यायचे. आफ्टर वेईंग त्यांच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार ते मिक्स करायचे. आणि मिक्स झाल्याच्या नंतर दॅट डायरेक्टली ट्रान्सफर इन टू द वाईड माउथ कंटेनर. वाईड माउथ बॉटलमध्ये ते ट्रान्सफर करायचे. दिस इज द बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. देन नेक्स्ट पावडर इज दिस इज द फर्स्ट क्लास. नेक्स्ट क्लास इज द बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. Next class is the bulk powder for external use. Bulk powders bulk powder for external use. Bulk powder meant for external use are non-potent substance. कोणते सबस्टन्स यूज केले जातात? दीज आर द नॉन पोटेंट सबस्टन्स. दीज पावडर्स आर सप्लाय इन कार्डबोर्ड, ग्लास और प्लास्टिक कंटेनर. म्हणजे बल्क पावडर दॅट जे आपण एक्सटर्नली यूज करतो ते कशामध्ये सप्लाय केले जातात? मेनली कार्डबोर्ड किंवा ग्लास कंटेनर किंवा प्लास्टिक कंटेनर्समध्ये ते सप्लाय केले जातात. विच आर ऑफन डिझाईन फॉर द स्पेसिफिक मेथड ऑफ ॲप्लिकेशन. ज्यांचं ॲप्लिकेशन एक स्पेसिफिक असेल त्यासाठी हे डिझाईन केले जातात. देन द बल्क पावडर्स विच आर कॉमनली यूज फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन दीज आर ॲज फॉलो. म्हणजे जे काही बल्क पावडर यूज केले जातात दीज आर द फर्स्ट इज द डस्टिंग पावडर, सेकंड इन्सकुलेशन्स, स्नूप्स अँड डेंटिफ्रायझेस. दिस इज द सब टाइप्स ऑफ बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. In which first is the dusting powder. What they say? The dusting powders are preferable supply in preferable or sifter top containers. The containers should bear a label indicating that the powder is meant for external application.
Now we discuss one by one. First is the dusting powders. These are meant for external application to the skin. डस्टिंग पावडर कुठे यूज केली जाते? एक्सटर्नल ॲप्लिकेशनला यूज केली जाते ऑन अ स्किनवरती. जनरली ॲप्लाय इन अ व्हेरी फाईन स्टेट ऑफ सबस्टन्स. डस्टिंग पावडर जे आहेत दॅट हॅव व्हेरी फाईन पार्टिकल्स आर व्हेरी फाईन. पार्टिकल्स खूप फाईन असतात. टू अवॉइड लोकल इरिटेशन, जे काही स्किनला इरिटेशन जर होत असेल देन वी यूज द डस्टिंग पावडर्स. देन डस्टिंग पावडर हॅव टू टाईप्स, मेडिकल अँड सर्जिकल. इन मेडिकल डस्टिंग पावडर्स जी काय आहे दॅट ॲप्लाय यूज फॉर मेनली सुपरफेशियल स्किन. जी काही सुपरफेशियल स्किन आहे त्यासाठी आपण मेडिकल डस्टिंग पावडर यूज करतो. दिस इज द फर्स्ट पॉईंट. देन सर्जिकल डस्टिंग पावडर केव्हा यूज करतो? सर्जिकल डस्टिंग पावडर यूज इन अ बॉडी कॅव्हिटीज, ऑल्सो ऑन मेजर ऑन्स. जे काही जखम झालेले आहे त्यावरती पण आपण काय करतो? सर्जिकल डस्टिंग पावडर यूज करतो. मेडिकल डस्टिंग पावडर सुपरफेशियल स्किनवरती यूज करतो आणि सर्जिकल डस्टिंग पावडर वुंड्स किंवा बॉडी कॅव्हिटीजमध्ये यूज करतो. देन ऑल्सो सर्जिकल डस्टिंग पावडर मस्ट बी स्टरिलाइज. सर्जिकल डस्टिंग पावडर काय असते? मस्ट बी स्टरिलाइज बिफोर किंवा प्रिपरेशन करत असताना ती स्टरिलाइज केली जाते. स्टरिलाइज मीन्स टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते मस्ट बी किल केलेले असतात. इन अ सर्जिकल डस्टिंग पावडर्स मस्ट बी स्टरिलाइज बिफोर देअर यूज. whereas medical dusting powder it must be free from pathogenic microorganism. म्हणजे सर्जिकल डस्टिंग पावडर स्टेरिलाइज करतात आणि मेडिकल डस्टिंग पावडर फक्त फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझमपासून फ्री असते. डस्टिंग पावडर्स आर जनरली प्रिपेअर बाय मिक्सिंग 2 or more ingredients. म्हणजे जी काही होल डस्टिंग पावडर आहे, मेडिकल असेल किंवा सर्जिकल असेल, बोथ आर प्रिपेअर कसे तयार केले जातात? बाय मिक्सिंग 2 or more ingredients. 2 किंवा 2पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स मिक्स करून तयार केले जातात. दॅट इज द या पद्धतीने डस्टिंग पावडर तयार केली जाते. वन ऑफ विच मस्ट बी आयदर स्टार्च, टाल्क और केओलिन. 3पैकी किंवा त्यामध्ये मस्ट बी काय असतो? स्टार्च असतो, टाल्क असतो किंवा केओलिन. या 3 इन्ग्रेडियंट्सपैकी एक इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये असतो ॲज वन ऑफ द इन्ग्रेडियंट्स ऑफ फॉर्म्युलेशन. टाल्क अँड केओलिन आर मोर कॉमनली यूज बिकॉज दीज आर केमिकली इनर्ट. टाल्क आणि केओलिन हे जास्त करून डस्टिंग पावडरमध्ये यूज केले जातात. का? दीज आर केमिकली इनर्ट. ते केमिकली इनर्ट आहेत म्हणून. However, since such ingredients are readily contaminated with pathogenic bacteria, these must be sterilized by dry heat method for 160°C for 2 hours before their use. आणि हे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत दीज आर कंटॅमिनेटेड. म्हणजे इन्ग्रेडियंट्स कंटॅमिनेटेड असू शकतात. सम पॅथोजेनिक बॅक्टेरियाने ते कंटॅमिनेटेड असू शकतात. म्हणून दीज मस्ट बी, जे काही इन्ग्रेडियंट्स तुम्ही डस्टिंग पावडर बनवण्यासाठी घेणार आहात, दीज मस्ट बी स्टरिलाइज. ते काय केलेले असले पाहिजे? स्टरिलाइज केलेले असले पाहिजे. मग स्टरिलाइजच्या पण 2 मेथड आहेत. त्यापैकी ड्राय मेथडने हे इन्ग्रेडियंट स्टरिलाइज केलेले पाहिजे. मग किती डिग्री सेल्सिअसला स्टरिलाइज झाले पाहिजे? ते 160°C फॉर 2 hours. म्हणजे ते स्टरिलायझेशन करत असताना 160°C टेम्परेचर पाहिजे. किती तासांसाठी? 2 तासांसाठी. इट मस्ट बी बिफोर देअर यूज. द डस्टिंग पावडर्स आर डिस्पेन्स इन सिप्टर
टॉप कंटेनर्स और एरोझोल्स कंटेनर, जे काही कोणत्या म्हणजे ही काही डस्टिंग पावडर आहे, दीज आर द सिप्टर टॉप कंटेनर. सिप्टर टॉप कंटेनरनं काय केले जातात, डिस्पेन्स केले जातात, किंवा एरोझोल कंटेनरनं पण डिस्पर्स केले जातात. द प्रेशर एरोझोल्स कंटेनर आर कॉस्टलर दॅन द सिप्टर टॉप कंटेनर्स. जे काही एरोझोल्स कंटेनर आहेत दीज आर द कॉस्टली कम्पेअर टू सिप्टर कंटेनर्स. सिप्टर कंटेनर्सपेक्षा ते कॉस्टली जातात. बट दे हेल्प इन द इझी ॲप्लिकेशन. बट एरोझोल कंटेनर्स ॲप्लिकेशन इझी आहे. डस्टिंग पावडर मे ऑल्सो बी ॲप्लाय विथ पावडर पफ और स्टरिलाइज गेज पॅड. दोन पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन आपण करू शकतो. विथ द हेल्प ऑफ एरोझोल्स कंटेनरनं ते ॲप्लिकेशन करायला सोपे जातं, किंवा आपण अजून एका पद्धतीने ॲप्लाय करू शकतो पावडर पफ. पावडरचा जो काही पफ असतो त्या विथ द हेल्प ऑफ दॅट पफ, त्या पफच्या साहाय्याने पण आपण त्याचं डस्टिंग पावडरचं ॲप्लिकेशन करू शकतो. और ऑल्सो स्टरिलाइज गेज पॅड. आणि जो काही गेज पॅड असतो दॅट मस्ट बी स्टरिलाइज केलेला गेज पॅड दॅट ऑल्सो यूज फॉर द ॲप्लिकेशन ऑफ डस्टिंग पावडर्स. देन डस्टिंग पावडर्स आर जनरली कन्सिडर्ड टू बी नॉन टॉक्सिक. डस्टिंग पावडर नॉन टॉक्सिक असतात, बट द इन्हलेशन ऑफ इट्स फाईन पावडर्स इंग्रेडियंट्स बाय इन्फंट्स मे लीड टू पल्मोनरी इन्फ्लमेशन. So proper care must be taken while handling the preparations. डस्टिंग पावडर नॉन टॉक्सिक असतात, पण जर लहान बाळांच्या श्वसनामधून जर डस्टिंग पावडरचे फाईन पार्टिकल्स इनहेल केले गेले दॅट इन्फंट्स दॅट बाळ हॅव सफरिंग फ्रॉम पल्मोनरी इन्फ्लेमेशन त्याला होऊ शकतो. दॅट्स वाय वी टेक द प्रॉपर केअर मस्ट बी हँडलिंग. द डस्टिंग पावडर्स आर मेनली यूज फॉर देअर अँटीसेप्टिक. मग डस्टिंग पावडरचा यूज काय होतो, यूज ॲज अ अँटीसेप्टिक, ॲस्ट्रिंजंट, ॲब्सॉर्बंट अँड अँटीबायोटिक ॲक्शन. दीज हॅव यूज ऑफ डस्टिंग पावडर्स. डस्टिंग पावडर they have one example. आपल्याला त्यांनी एक एक्झाम्पल दिले दॅट द 50 ग्रॅम ऑफ डस्टिंग पावडर इन विच मस्ट बी काय सांगितले त्यांनी, फर्स्ट स्टार्च पावडर मस्ट बी. अगोदरच सांगितलं की केओलिन, टाल्क आणि स्टार्च यापैकी एक मस्ट बी, तर स्टार्च पावडर. देन ऑल्सो प्युरिफाईड टाल्क. जो काही प्युरिफाईड टाल्क घेणार आहे दॅट मस्ट बी स्टरिलाइज, तो स्टरिलाइज केलेला पाहिजे. देन झिंक ऑक्साईड पावडर. पुन्हा कोणती पावडर, झिंक ऑक्साईड पावडर. अँड ऑल्सो सॅलिसिलिक ॲसिड पावडर. त्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड पावडर पण घ्यायची. दिस इज द वन फॉर्म्युला फॉर द डस्टिंग पावडर. देन नेक्स्ट क्लास ऑफ बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज दॅट इज द इन्सपुलेशन्स. These are medicated dusting powders meant for introduction into the body cavities such as nose, throat, ears and vagina with the help of apparatus known as insufflators. म्हणजे इन्सपुलेशन्स हॅव ऑल्सो मेडिकेटेड डस्टिंग पावडर. मेडिकेटेड डस्टिंग पावडरच असते, बट दॅट ती आपण ॲप्लिकेशन कसं करतो किंवा ॲडमिनिस्टर कशी करतो, विथ द हेल्प ऑफ वन ॲपरेटस. ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला एक ॲपरेटस लागतं. दॅट ॲपरेटस इज ॲन इन्सपुलेटर दॅट शो इन डायग्रॅम. That you show in diagram. This is the insufflator. With the help of this insufflator we administer the मेडिकल डस्टिंग पावडर. म्हणजे या इन्सपुलेटरच्या साहाय्याने जर आपण ती मेडिकल डस्टिंग पावडर ॲप्लाय केली दॅट इज द इन्सपुलेशन्स. त्याला काय म्हटलं जातं, इन्सपुलेशन्स म्हटलं जातं. इट स्प्रे द पावडर इन टू अ स्ट्रीम ऑफ फाईनली डिवायडेड पार्टिकल्स ऑल ओव्हर द साईट ऑफ ॲप्लिकेशन.
It should be in finely divided powders so that a stream of fine particles of medicament gets applied to the site of applications. Also, म्हणजे सम डिफिकल्टीज, काही डिफिकल्टीज येतात फॉर अ जनरली फेस वाईल युजिंग द इन्सपोलेटर्स यूज करताना काही डिफिकल्टी येतात. दॅट फर्स्ट इज इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन अ मेजर क्वांटिटी ऑफ द ड्रग्स ॲज अ युनिफॉर्म डोसचा जर मेजर क्वांटिटीमध्ये असेल दॅट हॅव डिफिकल्टी. सेकंड, इट गेट्स ब्लॉक व्हेन इट इज स्लाइटली वेट ऑर द पावडर यूज इज वेट. जर पावडर वेट असेल दॅट ऑल्सो हॅव डिफिकल्ट टू ॲडमिनिस्ट्रेशन. Insufflations should be in finely divided powders so that a stream of fine particles of medicaments gets applied to the site of application. Nowadays, the insufflations are available in the form of pressure aerosols. Pressure aerosols मध्ये insufflations available आहेत. These are used for administer of potent drugs. Potent drugsच्या यूजसाठी आपण ॲडमिनिस्टरसाठी यूज करू शकतो. This method has the advantages of excellent control of dose through metered valves. Moreover, it also protects the product from external environment. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटपासून पण प्रोडक्टचं किंवा मेन इन्ग्रेडियंटचं प्रोटेक्शन होतं ड्यू टू द इन्सपोलेटर्स. इन्सपोलेटर्स आर यूज टू प्रोड्यूस अ लोकल इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी यूज केले जातात. ॲज इन द ट्रीटमेंट ऑफ एअर, नोज अँड थ्रोट इन्फेक्शन. म्हणजे जर आपल्याला एअर, नोज आणि थ्रोट इन्फेक्शन ट्रीटमेंट करायचे असेल दॅट वी यूज प्रोड्यूस द लोकल इफेक्ट मस्ट बी लोकल इफेक्ट प्रोड्यूस करणं मस्ट बी असतं. देन तेव्हा आपण इन्सपोलेटरच्या सहाय्याने तो प्रोड्यूस करतो. इन्फेक्शन विथ अँटीबायोटिक्स or to produce a systemic effect from a drug that is destroyed in the gut. This is all about the insufflations. Next class of the bulk powder for external use, that is the snoops. These are finely divided solid dosage form of medicaments which are inhaled into the nostrils for its antiseptic, bronchodilator and decongesting actions. Snoops are dispensed in flat metal boxes with hinged lid. These the snoops. जे काय केले जातात, इनहेल केले जातात. कशासाठी? नॉस्ट्रिल्समधनं इनहेल केले जातात फॉर अ अँटीसेप्टिक पर्पज. अँटीसेप्टिक त्याचा पर्पज आहे किंवा ब्रॉन्कोडायलेटर पण त्याचा पर्पज आहे. बट सॉलिड आहेत आणि ते काय केले जातात, इनहेल केले जातात. दॅट इज द नॉस्ट्रिल्समधनं इनहेल केले जातात. दॅट इज द स्नूप्स. आणि नेक्स्ट लास्ट क्लास इज द डेंटिफ्रायझेस. इट ऑल्सो कॉल्ड ॲज टूथ पावडर्स. डेंटिफ्रायझेसला काय म्हटलं जातं, टूथ पावडर. दीज आर अप्लाय विथ द हेल्प ऑफ टूथब्रश. कसे ॲप्लाय केले जातात, विथ द हेल्प ऑफ टूथब्रश. टूथब्रशच्या साहाय्याने यूज केला जातो. मग काय यूज करतात, फॉर क्लिनिंग द सरफेस ऑफ टीथ. क्लिनिंग द सरफेस ऑफ टीथ. टीथचा सरफेस क्लीन करण्यासाठी डेंटिफ्रायझेस किंवा टूथ पावडर्स यूज केले जातात. दे कंटेन अ सुटेबल डिटर्जंट ऑर सोप. डेंटिफ्रायझेसमध्ये किंवा टूथपेस्टमध्ये किंवा टूथ पावडरमध्ये काय असतो, सुटेबल डिटर्जंट आणि सोप फॉर द सम ॲब्रेजिव्ह सबस्टन्स. काही ॲब्रेजिव्ह सबस्टन्स अँड सुटेबल फ्लेवर पण त्यामध्ये असतात. ॲब्रेजिव्ह सबस्टन्स सच ॲज. ॲब्रेजिव्ह सबस्टन्स कोणते असतात, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट अँड सोडियम क्लोराईड आर यूज इन फाईन पावडर्स. हे ॲब्रेजिव्ह सबस्टन्स यूज केले जातात. अ स्ट्रॉंग ॲब्रेजिव्ह सबस्टन्स शूड हाऊएव्हर नॉट टू बी यूज ॲज इट मे डॅमेज द टूथ स्ट्रक्चर. हे काही स्ट्रॉंग ॲब्रेजिव्ह एजंट
आहेत ते यूज केले जात नाही. का? की टीथचं स्ट्रक्चर डॅमेज होऊ नये म्हणून. दॅट हॅव ऑल्सो वी हॅव द वन एक्झाम्पल, दॅट इज द हार्ड सोप पावडर, देन कॅल्शियम कार्बोनेट, देन सॅकॅरिन सोडियम, पेपरमेंट ऑइल अँड सिनेमॉन ऑइल. विथ द हेल्प ऑफ दिस इन्ग्रेडियंट वी प्रिपेअर द डेंटिफ्रायझेस. एवढे इन्ग्रेडियंट घेऊन आपण डेंटिफ्रायझेस बनवू शकतो. दॅट हॅव वन डायरेक्शन टू द ॲप्लाय. टू बी ॲप्लाय ऑन द सरफेस ऑफ टीथ विथ द हेल्प ऑफ टूथब्रश. डायरेक्शन काय यूज करण्याची? सरफेस ऑफ टीथलाच यूज करायचे आणि विथ द हेल्प ऑफ टूथब्रशच्या साहाय्याने यूज करायचे. दिस इज द ऑल अबाउट द bulk powder for external use. In this lecture we discuss the classification of powders. Classification of powder पाहतोय आणि त्यामध्ये आपण फक्त दोन क्लास डिस्कस केलेत. बल्क पावडर फॉर इंटरनल यूज आणि बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. रिमेनिंग पार्ट विल बी डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.